वेळ भाग 31. रात्रीचे 10 वाजून गेले पण निनाद अजून घरी काही आला नव्हता आणि नाही त्याने मैथिलीला फोन करून आपण उशिरा येऊ असं कळवलं होतं. मैथिली पुन्हा त्याला फोन लावायला जाणार तोच निनादच्या बहिणीचा तिला फोन येतो. हॅलो. घाबरतच तिने फोन उचलून कानाला लावलं. कशी आहेस? नेहाने विचारलं. ठीक आहे, तुम्ही कसे आहात? मैथिलीने विचारलं. मी ठीक आहे. मी तुला हे सांगायला फोन केलेला की निनाद इथेच आहे. तो जेवून येतोय, तू जेवून घे. त्याची जेवणासाठी वाट नको बघूस. घरी यायला थोडा उशीर होईल त्याला. नेहा म्हणाली. बर. डोळ्यातून पाणी काढतच ती म्हणाली. मी गुलाबजाम केलेत. तुझ्यासाठी निनूकडे पाठवून देते. नेहा म्हणाली. थँक्स. मैथिली उत्तरली. बरं ठेवू मग? नेहाने विचारलं. मैथिलीने उत्तर दिलं. आणि हॅलो ऐक. नेहाने तिला अडवलं. हा. मैथिली हुंकारली. निनादच्या बॅगेत घराची किल्ली आहे. तुला त्याच्यासाठी जागा राहण्याची गरज नाही. तू झोप, त्याला यायला थोडा उशीर होईल. नेहा म्हणाली. बर. म्हणत तिने फोन कट केला. मोबाईल टीपॉयवर ठेवला. गुडघे छातीजवळ घेत त्यावर डोकं टेकवत ती रडू लागली. काही केल्या तिला रडू आवरतच नव्हतं. त्या 4 भिंती तिला असं रडताना बघायला सुद्धा कोणी नव्हतं म्हणून रडून स्वतःचं मन ती हलकं करत होती. निनाद आपल्या भाचींसोबत खेळण्यात गुंतला होता. मैथिलीसोबत बोलून होताच नेहा त्याच्यासमोर येऊन उभी राहिली. कळवलंस तिला? निनादने विचारलं. नेहा हाताची घडी घालून त्याच्याकडे एकटक बघू लागली. ताई, मी तुला काहीतरी विचारतोय. तू असं काय बघतेस माझ्याकडे? निनाद म्हणाला. काय झालंय दोघांमध्ये? नेहाने गंभीर होतच विचारलं. कुठे काय? निनाद उत्तरला. नीनू, मला खरं खरं सांगायचं हा? नेहा नजरेत थोडा राग आणतच विचारू लागली. काहीच झालं नाहीये. झालं असतं तर तुला सगळ्यात आधी येऊन सांगितलं असतं ग. निनाद म्हणाला. तुला खोटं बोलता येत नाही नीनू, आणि मी माझ्या भावाला चांगलंच ओळखते. जास्त टेन्शन वाटलं तर त्याला माझी आठवण येते. नेहा म्हणाली. तुला काही सांगायला गेलो तर तू माझाच राग करशील. त्यापेक्षा नको काही सांगायला. निनाद म्हणाला. परी, तू छकुलीला घेऊन बाहेर जा बघू. मम्माला मामूसोबत थोडं बोलायचंय. नेहा आपल्या मोठ्या मुलीला म्हणाली तसं नेहाची मोठी मुलगी धाकटीला घेऊन खोलीबाहेर पडली. काय झालंय? नेहाने निनादला विचारलं. मला असं वाटतंय की मैथिलीचं अफेअर आहे. आहे मीन्स होतं. असेल, आय डोंट नो, पण तिचं काहीतरी पास्ट नक्कीच आहे जो ती माझ्यापासून लपवते. निनाद मान खाली ठेवतच म्हणाला. ओके, पण तुला असं का वाटतंय ते कळलेलं का मला? नेहाने विचारताच निनाद दिवसभरात जे काही घडलं ते तिला सांगतो. ती तुझ्या बॉस सोबत कॉफी शॉपमध्ये गेली पण तिने तुला घरी आल्यावर सगळं खरं खरं सांगितलं ना नीनू? जर तिच्या मनात काही असतं तर तिने तुला खोटं सांगितलं असतं ना? नेहा निनादला समजवतच म्हणाली. ताई, 1:30 वाजता मी आपल्या घरी आलो आणि ही 4 वाजता. आपला नवरा असताना एवढा वेळ एखाद्या व्यक्तीसोबत कोण टाइम स्पेंड करतं ग? आज जर आजी घरी असती तर पूर्ण घर डोक्यावर घेतलं असतं तिने, आणि मी तरीही दुर्लक्ष केलं. पण कामावर गेल्यावर माझा बॉस माझ्याशी ज्या पद्धतीने बिहेव करत होता त्यावरून माझी अशी खात्री झालीये की या दोघांचं काहीतरी कनेक्शन आहे. वर तो मला असंही बोलला की तू आमच्याबद्दल जे समजतोयस तसं नाहीये. काहीही कारण नसताना तो मला असं का बोलला? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 2 वाजता हाँगकाँगच्या क्लायंटसोबत कॉल मीटिंग होती. हाँगकाँग प्रोजेक्टला घेऊन माझा बॉस इतका सिरियस आहे की मेंटली टॉर्चर करतो तो आम्हाला. बट ती मीटिंग कॅन्सल करून तो माझ्या बायकोसोबत कॉफी शॉपमध्ये होता, ते पण 2 तास. हेच जर मी केलं असतं तर हातात टर्मिनेट लेटर घेऊन घरी पाठवलं असतं त्याने मला. पूर्ण ऑफिस हलवलं असतं त्याने. सेकंड थिंग, मी एका कलिगचा नंबर मागतोय त्याच्याकडे जो त्याचा खास मित्र आहे, आणि तो मैथिलीच्या कॉलेजमध्ये होता आणि मैथिली त्याला पण ओळखते. मला त्याच्याकडून काही गोष्टी कळतील म्हणून माझा बॉस त्याचा नंबर माझ्यासोबत शेअर करत नाहीये. घरी जाऊन मैथिलीला मी विचारतोय, आणि याआधी सुद्धा तिला शांतपणे मी विचारले, पण ती काहीच सांगत नाही.
नवरा आहे मी तिचा. पण साधं टच जरी झालं ना तरी ती चेहऱ्यावर असं एक्सप्रेशन आणते जसं काय मी खूप मोठा गुन्हा केला. अजून किती समजून घ्यायचं मी? तरी लग्नाआधीच तिला विचारत होतो काही असेल तर सांग. पण तेव्हा पण ती शांत बसली आणि आता सुद्धा ती शांतच बसते. मला असल्या गोष्टी नाही आवडत ग ताई. यू नो मी. तिचा फोन जरी आला तरी माझी चिडचिड होती आता. हे सगळं आजीमुळे झालंय. का लग्नाची घाई करत बसली यार? मला एवढ्यात नव्हतं लग्न करायचं. मुलीकडचे लग्नासाठी घाई करतायत मग ही पण त्यांच्याबरोबर घाई करू लागली. माझा विचारच नाही करत कोणी. निनाद वैतागला. तू शांत हो बघू, सगळं ठीक होईल. नेहा निनादला आपल्या मिठीत घेत शांत करण्याचा प्रयत्न करू लागली. हिला फसवायला मीच भेटलेलो का? कामात लक्ष नाही लागत यार माझं. निनाद रडतच म्हणाला. नीनू, इट्स ओके रे राजा. नेहा म्हणाली. इट्स नॉट ओके फॉर मी अँड माय फॅमिली. इन केस मी समजतोय तसं असेल मग आपल्या सगळ्या परिवाराला या सगळ्याचा त्रास होणार. आणि हे सगळं मी तिला आधी सांगितलं सुद्धा होतं तरीही मी असं केलं. निनाद म्हणाला. तू विचार करतोस तसं नसेल पण ना. नेहा निनादला समजवतच म्हणाली. ताई प्लीज हा. जवळपास 2 तास ती माझ्या बॉससोबत त्या कॉफी शॉपमध्ये होती. माझ्यासोबत कधी कॉफी शॉपमध्ये आली तर माझ्यासोबत बोलणं कमी आणि मैत्रिणीसोबत फोनवर गप्पा गोष्टी जास्त चालू असतात तिच्या. मी सुरुवातीपासून तिच्या मनाचा विचार केला आणि अजूनही करतोय. पण तिचं तसं नाहीये. निनाद चिडतच म्हणाली. मी बोलते तिच्यासोबत. नेहा म्हणाली. अजिबात नाही. तू या सगळ्यात पडायचं नाहीस आणि घरी कोणालाच याबाबत सांगायचं सुद्धा नाहीस. तसं पण मी नेक्स्ट टू नेक्स्ट वीक हाँगकाँगला जातोय. तिथे गेल्यावर माझं डोकं तरी थोडं शांत होईल. निनाद म्हणाला. डोकं खराब करून घेण्यासारखं काही नाहीच आहे रे हे नीनू. उगाच राग करू नकोस. डोकं शांत ठेव. नेहा समजवतच म्हणाली. तेच करत आलोय मी आणि पुढेही तेच करावं लागणार आहे. पण मला नाही माहिती मी अजून किती माझं डोकं शांत ठेवू शकते. निनाद म्हणाला. तू जेवून घे, ती घरी एकटी असेल. नेहा म्हणाली. मला नाही जावंसं वाटत आहे घरी. निनाद उत्तरला. नीनू, वेडेपणा नको हा. एकतर सगळ्या गोष्टी अर्धवट माहिती असताना असा रागराग करणं चुकीचं आहे. नेहमी आपल्याला दिसतं तसंच सगळं नसतं. ही गोष्ट लक्षात ठेव. तुझ्याकडून नको त्या गोष्टींची अपेक्षा आम्हाला नाहीये. मी जेवण वाढायला घेते, जेवून गप्पपणे घरी जातोस. नेहा निनादला दम देतच म्हणाली. साले साहब, रस्ता चुकले वाटतं तुम्ही. राघव रूममध्ये येतच म्हणाला. नवरा ऑफिसमधून दमून आलाय म्हटलं. नेहाने त्याच्या हातातून बॅग काढून घेत बेडवर नीट ठेवली. किचनमध्ये जात त्याच्यासाठी ती पाणी घेऊन आली. आज तुमची जास्तच आठवण येत होती, म्हटलं भेटून घेऊयात. निनाद म्हणाला. जेवण गरम करायला घेते, तुम्ही तुमचं आवरून घ्या. नीनूला उशीर होतोय. नेहा म्हणाली. ताई मी घरी जाऊन जेवतो. निनाद म्हणाला. आम्हाला माहिती आहे तुझी मैथिली खूप छान जेवण बनवते, त्यामुळे तुला तुझ्या बहिणाबाईंच्या हातचं जेवण जेवायला आवडत नाही. पण बहीण आहे रे तुझी, आज ना उद्या शिकेल ती नीट जेवण करायला. राघव नेहाला त्रास देतच म्हणाला. नेहा हाताची घडी घालून राघवकडे रागात बघू लागली. बायको, तुझी ही झलक बघायची होती म्हणून हा डायलॉग मारावा लागला मला. अशा लुकमध्ये तू जाम भारी दिसतेस. नेहाचे गाल ओढतच राघव म्हणाला. राघव. नेहाने निनादकडे नजर फिरवतच त्याला लांब केलं आणि लाजतच किचनमध्ये शिरली. निनाद त्या दोघांकडे बघतच राहिलं. साले साहब, 5 मिनिटात फ्रेश होऊन तुमच्या समोर हजर राहिलं तर तुम्हाला चालेल ना? राघव टॉवेल खांद्यावर अडकवतच म्हणाला. चालेल की, मी आहे बाहेर, या तुम्ही, म्हणत निनाद बाहेर आला. नेहा गरमागरम जेवणाची पातेले डायनिंग टेबलवर मांडत होती. ताई, भाऊजी किती लकी आहेत ना, त्यांना तुझ्यासारखी सुंदर आणि त्यांच्यावर जीवापाड प्रेम करणारी बायको भेटली. जिचं पहिलं आणि शेवटचं प्रेम सुद्धा तेच असतील. निनाद म्हणाला. नको तो विचार नको करूस रे नीनू, तू पण लकीच आहेस. थोडं डोकं शांत ठेव आणि जेवण घेऊ बघू. यांच्या पुढ्यात हा विषय नको. प्रेमाने त्याच्या केसांवरून हात फिरवतच नेहा आत किचनमध्ये वळली. जेवताना राघव आणि नेहाची मस्ती चालू असते. सोबत त्यांच्या दोन्ही कन्या सुद्धा होत्या. निनादसाठी हे सगळं नवीन नव्हतं, पण आपल्याला असं सुख अनुभवता येईल का, हा प्रश्न त्याला सतावत होता. जेवण आटोपत
नीनाची पावलं घरच्या दिशेने जात नव्हती. नेहाने खूप समजवलं तसं तो घरी जायला तयार झाला. घरी येईपर्यंत 12:30 उलटून गेले होते. स्वतःजवळ असणाऱ्या किल्लीने त्याने दरवाजा उघडला. हॉलमधील दृश्य बघून तो काही क्षण स्तब्धपणे दारातच उभा राहिला. काय होईल पुढे कळेलच पुढील भागात. धन्यवाद.